नमस्कार सगळ्यांना. तुझं माझं नातं या कथेचा भाग 9 सुरू आहे. DNA रिपोर्ट्स येण्याचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी देशमुख कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात धाकधूक वाढत होती. पार्थ तर कमालीचा अस्वस्थ होता. एकीकडे अवनी त्याला सोडून गेल्याचं दुःख, दुसरीकडे रियाचे आरोप आणि त्यातून निर्माण झालेला गोंधळ. त्याला फक्त सत्य बाहेर येण्याची अपेक्षा होती, ज्यामुळे त्याला स्वतःला आणि अवनीला तरी खरा चेहरा दाखवता येईल. शिव आणि करण मात्र शांत बसले नव्हते. रियाच्या फोनवर दिसलेल्या त्या मेसेजेसने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती आणि ते रियाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया तिच्या खोलीत फोनवर बोलत असताना शिव आणि करण तिच्या खोलीबाहेर कान लावून उभे होते. हो, काम झालंय. DNA टेस्ट पण झालीये. आता काही दिवसात रिपोर्ट येईल आणि मग तो माझ्या तावडीत असेल. रिया फोनवर कोणाशी तरी बोलत होती. तिचा आवाज थोडा बारीक होता, पण शिव आणि करण ते स्पष्ट ऐकत होते. माझा प्लॅन परफेक्ट आहे. लवकरच मी देशमुख कुटुंबाची सून होईन आणि मग त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या ताब्यात. तिचं हे बोलणं ऐकून शिव आणि करणला धक्काच बसला. प्रॉपर्टी? करण कुजबुजला. याचा अर्थ हे सगळं पैशासाठी करते ती. चुप, ऐक नीट, शिव म्हणाला. रिया पुढे म्हणाली, त्या अवनीला तर मी सहज दूर केलं. आता फक्त हा DNA रिपोर्ट. पण काळजी करू नको, त्याची पण सोय लावली आहे मी. हे ऐकून शिव आणि करणच्या पायाखालची जमीनच सरकली. DNA रिपोर्टची सोय लावली म्हणजे याचा अर्थ तिने काहीतरी गडबड केलीये. शिवच्या डोक्यात विचारचक्र फिरले. तेवढ्यात रिया बाहेर येताना दिसली. शिव आणि करण तिथून पळत आपापल्या खोलीत गेले. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. हे खूप मोठं रॅकेट दिसतंय. करण, आपल्याला दादाला आणि घरच्यांना हे सत्य सांगायला हवं, शिव म्हणाला. पण कसे सांगणार? ती DNA रिपोर्ट बदलणार असेल तर? करण चिंतेत होता. आपल्याला काहीतरी करावं लागेल. पुरावा गोळा करायला हवा, शिवने निश्चय केला. इकडे अवनी अजूनही अस्वस्थ होती. तिला ना जेवण जात होतं ना झोप लागत होती. तिचा फोन वाजला. तो पार्थचा होता. तिने फोन उचलला नाही. तिला बोलायची हिंमत होत नव्हती. तिचे काका काकू तिला सतत समजावत होते, पण तिच्या मनात अजूनही कुठेतरी पार्थवरचा विश्वास कायम होता. रात्री झोपताना तिला पार्थसोबतचे तिचे सुंदर क्षण आठवले. टेरेसवरचा तो अर्धवट राहिलेला केस, प्री वेडिंग शूटचे फोटो, पावसातला डान्स आणि मग अचानक रियाचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला आणि ते सगळे सुंदर क्षण विरून गेले. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू उघळले. माझं प्रेम इतकं कमकुवत होतं का? ती स्वतःलाच विचारत होती. तो दिवस उजळला. DNA रिपोर्ट येण्याची वेळ झाली होती. सगळे देशमुख कुटुंबातील सदस्य रुग्णालयात पोहोचले होते. सोबत रियाही होती. हॉलमध्ये एक विचित्र शांतता होती, जी प्रत्येकाच्या मनातल्या वादळाची साक्ष देत होती. डॉक्टर आले. त्यांच्या हातात एक लिफाफा होता. मिस्टर देशमुख, रिपोर्ट तयार आहे. पार्थच्या छातीत धडधड वाढली. त्याने डॉक्टरांच्या हातातून लिफाफा घेतला. त्याचे हात थरथरत होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि लिफाफा उघडला. त्याच क्षणी शिव आणि करण धावत हॉलमध्ये आले. थांबा दादा, हा रिपोर्ट उघडू नको, शिव ओरडला. सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले. काय झालं रे? राजेश चिडून विचारलं. बाबा, आई, ही रिया खोटं बोलते. ती सगळ्यांना फसवते, शिव धापा टाकत म्हणाला. रियाच्या चेहऱ्यावर भीती दिसली. काय बोलतोयस तू? माझी बदनामी करायचा प्रयत्न करतोयस का? नाही, बदनामी नाही, सत्य सांगतोय. आम्ही रियाचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय. ही फक्त पैशासाठी हे सगळं करते. या कुटुंबाची प्रॉपर्टी तिला हवीये.
करणने त्याच्या फोनमधली रेकॉर्डिंग लावलं. रियाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. माझा प्लॅन परफेक्ट आहे. लवकरच मी देशमुख कुटुंबाची सून होईल आणि मग त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या ताब्यात. त्या अवनीला तर मी सहज दूर केलं. आता फक्त हा DNA रिपोर्ट. पण काळजी करू नको, त्याची पण सोय लावली आहे मी. रेकॉर्डिंग ऐकून सगळ्यांना धक्का बसला. आईच्या डोळ्यातून पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचे नव्हे तर रागाचे होते. राजेश पूर्णपणे थक्क झाले होते. तू तू हे सगळं करतेस? पार्थने रागाने रियाकडे पाहिलं. रिया पूर्णपणे गोंधळली होती. तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते. ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण शिव आणि करणने तिला पकडलं. आणि हे पण बघा, शिवने दुसरा एक ऑडिओ क्लिप लावली. यात रिया एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलत होती. मी DNA रिपोर्ट बदलायची सोय केली आहे. पैसे पोचले आहेत. आता हे बाळ पार्थचंच आहे हे सिद्ध होईल. हा ऑडिओ ऐकून डॉक्टर हे थक्क झाले. त्यांनी लगेच सिक्युरिटीला बोलावलं आणि पोलिसांनाही माहिती दिली. याचा अर्थ हा रिपोर्ट पण खोटा असेल. डॉक्टरांनी लिफाफा परत घेतला. आपण लगेच नवीन टेस्ट करूया. मला वाटतं या बाईने प्रयोगशाळेतच काहीतरी गडबड केली असावी. रियाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिचे खरे हेतू आणि तिच्या मागचे सूत्रधार कोण आहेत यांचा तपास सुरू झाला. पार्थने डोळे मिटून घेतले. त्याला अवनीची आठवण झाली. तिला किती त्रास झाला असेल हे सत्य समोर आल्यावर तिला काय वाटेल हेच त्याच्या डोक्यात येत होतं. रियाचा खरा चेहरा समोर आला होता. पण या सगळ्या गोंधळात अवनीचं मन कसं जिंकायचं हा प्रश्न अजूनही पार्थ समोर उभा होता. तिला हे सत्य कसे सांगायचे? ती त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवेल का? रियाचं कारस्थान उघडकीस आल्यावर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी रियाला तात्काळ अटक केली आणि तिच्याकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी चौकशी सुरू केली. डॉक्टरांनी दुसऱ्यांदा पार्थ आणि रियाच्या रक्ताचे नमुने घेतले. यावेळी अत्यंत कडेकोट बंदोबस्तात, जेणेकरून कोणत्याही प्रकारची फेरफार होऊ नये. पार्थला हुंदका आवरता आला नाही. त्याने आईला मिठी मारली. आई, मी निर्दोष आहे. आईने त्याला घट्ट पकडलं. माहीत आहे बाळा, मला माहीत होतं तू असं काही करू शकत नाहीस. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. वडिलांनी शिव आणि करणकडे पाहिलं. तुम्ही दोघांनी खूप मोठं काम केलं आहे. तुमच्यामुळे आज सत्य समोर आलं. बाबा, आपल्याला लगेच अवनीला हे सगळं सांगायला हवं, शिव म्हणाला. पार्थने लगेच फोन काढला. पण त्याला अवनीचा नंबर डायल करण्याची हिंमत झाली नाही. तो विचार करत होता, ती विश्वास ठेवेल का माझ्यावर? तिला किती त्रास झाला असेल. अवनी तिच्या घरी अजूनही उदास होती. तिला काहीही खाण्याची किंवा कोणाशीही बोलण्याची इच्छा नव्हती. ती फक्त तिच्या खोलीत बसून तिच्या डोक्यात फक्त पार्थ आणि रियाचे शब्द घुमत होते. तिचे काका काकू तिला धीर देत होते. पण तिच्या मनातील जखम खूप खोल होती. अवनी बाळा, काहीतरी खा, तिच्या काकूंनी तिच्याजवळ येऊन सांगितले. नको काकू, मला भूक नाहीये. अवनीचा आवाज ऐकूनच तिच्यातील ऊर्जा संपल्याचं जाणवत होतं. तेवढ्यात तिच्या काकांनी टीव्ही लावला. स्थानिक बातमी चॅनलवर रियाच्या अटकेची ब्रेकिंग न्यूज दाखवत होती. बँकॉकहून आलेली तरुणी रिया देशमुख कुटुंबियांना ब्लॅकमेल करत होती. फसवणुकीचा कट उघडकीस हे हेडलाईन पाहून अवनी आणि तिच्या काका काकूंना धक्काच बसला. बातमीमध्ये रियाने कशा प्रकारे DNA रिपोर्ट्समध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला आणि ती देशमुख कुटुंबांची संपत्ती हडप करण्याचा कसा कट रचत होती
हे सविस्तरपणे सांगितलं जात होतं. शिव आणि करण यांनी कसं धाडस दाखवून रियाचा पर्दाफाश केला याचीही माहिती नव्हती. बातमी ऐकून अवनीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते तर आश्चर्याचे आणि समाधानाचे होते. तिला विश्वासच बसेना की तिने पार्थवर एवढा अविश्वास दाखवला होता. तिला स्वतःचाच राग आला. माझा पार्थ तो निर्दोष होता, अवनी स्वतःशीच पुटपुटली. देशमुख कुटुंबातील सगळ्यांनी टीव्हीवर बातमी पाहिली. रियाचा पर्दाफाश झाल्याचं पाहून त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला. पार्थला लगेच अवनीची आठवण झाली. तिला हे सत्य सांगणं किती गरजेचं होतं याची त्याला जाणीव झाली. मला आत्ताच अवनीकडे जायचं आहे, पार्थ म्हणाला. वडिलांनी त्याला थांबवलं. पार्थ, शांत हो. ती आता बातमी बघून घेईल. तिला थोडा वेळ दे. आता लगेच जाऊन तिला अजून त्रास देऊ नकोस. नाही बाबा, मला तिला भेटायलाच हवं. तिला सांगावं लागेल की मी निर्दोष आहे आणि माझं तिच्यावर किती प्रेम आहे. पार्थला थांबवणं अशक्य होतं. आईने त्याला आशीर्वाद दिला. जा बाळा, जाऊन आपलं प्रेम परत मिळव. पार्थ लगेच गाडी घेऊन अवनीच्या घराकडे निघाला. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. अवनी त्याला माफ करेल का? ती पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवेल का? गाडी वेगाने धावत होती, पण पार्थला प्रत्येक क्षण एक युग वाटत होता. अखेर तो अवनीच्या घरासमोर पोहोचला. त्याला तिथेच थांबायला सांगितलं होतं, कारण अवनीच्या काकांच्या मनात अजूनही राग होता. त्याने धाडस करून दार ठोठावलं. अवनीचे काका बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही राग दिसत होता. पार्थ, काय करतोयस तू इथे? त्यांनी रागाने विचारले. काका, मला अवनीशी बोलायचं आहे. प्लीज मला एकदा तिला भेटू द्या. सगळं काही खोटं होतं. रियानेही सगळं केलं होतं. तिने मला फसवले होते. पार्थ विनवणी करत होता. तेवढ्यात अवनी दारात आली. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण तिच्या चेहऱ्यावर आता रागाऐवजी वेदना दिसत होत्या. तिने पार्थकडे पाहिलं. अवनी, तू ऐकलंस का? बातमी पाहिलीस का? मी निर्दोष आहे. माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. पार्थ तिच्याजवळ येऊन म्हणाला. अवनीच्या डोळ्यातून पाणी आलं. तिने पार्थच्या डोळ्यात पाहिलं. त्याला जाणवलं की तिच्या मनात अजूनही संशय आहे. माझ्या मनात काय आहे हे ती बघू शकत नाही का? त्याला स्वतःवरच राग आला. पार्थ, अवनी थरथरत्या आवाजात म्हणली. पार्थने तिच्याजवळ जाऊन तिचे हात पकडले. अवनी, मला माफ कर. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी कधीच असं काही करणार नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं आणि माझं नातं हे फक्त खरं आहे. अवनी अजूनही शांत होती. तिचे डोळे पार्थच्या चेहऱ्यावर स्थिर होते. तिच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. तो खरा आहे. मी त्याच्यावर अविश्वास दाखवला. मी त्याला किती दुखावलं असेल. पुढच्या भागात बघूया अवनी आणि पार्थचं काय होतंय ते. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.